शिवाजीराव शेगावत साहेब, आरोकर साहेब, त्याचबरोबर माजी शिक्षक साहेब, बिवले साहेब जे आमचे मित्र होते, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, कोठारी साहेब. आज आपण ज्या कार्यक्रमाला आलेलो आहोत त्या कार्यक्रमाला निमंत्रण जे आहे ते पेंढरे साहेबांनी दिलेलं आहे. मी संघटनेमध्ये कोशाचं काम करतो. मी स्वतः कधी भाषण केलेलं नाहीये. मग साहेबांना सांगितलं मी कधी भाषण केलेलं नाहीये, परंतु लोकांची नाळ मला माहिती आहे. लोकांची कामं करण्याचे जे काय असेल ती कामं करण्याची पद्धत आहे, त्यामुळे ह्या लोकांना मला मोठं केलेलं आहे. आणि आता चढून सांगितल्यामुळे तुमच्या अपेक्षा वाढल्यात की आता माझ्याकडून काय ना काहीतरी कळलं पाहिजे म्हणून मला भाषण बरोबर करता येत नाही. भाषण करता करता जर माझ्याकडून काय गोष्ट राहिली असेल तर आपण हात वर करून सांगितलं मला की ह्या प्रश्नाला उत्तर पाहिजे, तुम्हाला मी सगळ्या प्रश्न उत्तर देईन. आपण संघटना का स्थापन केली याच्याबद्दल लोकांनी सांगितलं. संघटनेची काय गरज आहे याच्याबद्दल आपण सांगितलं की गरज आहे, आपली ताकद आहे. आपण जेव्हा एकटे पडतो आपल्याला कोणी विचारत नाहीये, पण आपण एकत्र असल्यामुळे आपल्याला सुरुवातीला 2 महिन्यात पास मिळाला. पुन्हा आपण ताकद लावली, 8 मध्ये आपण 6 महिना घेतला आणि पुन्हा पण ताकद लावली. म्हणजे जे मिळतं आपली मागणी पहिल्यापासूनची वर्षभर पास, सर्व गाड्यांमध्ये मोफत, ही आपली मागणी पहिल्यापासून आहे. परंतु ती मागणी लावता लावता जे काय मिळेल ते पदरात घेणं, पुढचं मागणी करणं हे करत आलेलो आहोत. ह्या वेळेला आपला फार पण जोर लावल्यामुळे जवळपास सगळ्या मिटिंगमध्ये पास केलेला आहे. की वर्षभराचा पास आणि सर्व गाड्यांमध्ये मोफत पास हे जवळपास निश्चित झालेलं आहे. परंतु बोर्डाच्या मिटिंगमध्ये काही गोष्टी थोड्या निगेटिव्ह कळलेल्या आहेत, परंतु आपण ती मागणी सोडलेली नाही आहे. आजच्या दिवसामध्ये जे परिमंत्री झालेले आहेत प्रताप सर नाईक ते ठाण्याचे आहेत. विचारे साहेब आपले जनरल सेक्रेटरी आहेत, त्याच त्यांना भेटायला गेलेले आहेत. कधी तडजोड पुढे होईल आणि आपल्या लवकर पासाची चांगली गुड न्यूज जी आहे त्या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला होऊ शकेल. विषय बरेचसे आहेत, परंतु जे विषय त्यांनी मांडले त्याबद्दल मी प्रथमतः बोलतो. माझ्याकडे 2 ठराव दिलेले आहेत जे आपण जनरल सेक्रेटरीला द्यायचे आहेत. त्यातला एक हायर पेन्शनचा आणि दुसरा आपली एक ट्रस्ट असावी किंवा एखादा आपलं पैशाचं काय झालं संघटनेने पैसा भरपूर आलेला आहे. आपण आज मी जो महाराष्ट्रात फिरतो आहे कोशाचं म्हणून, तर पहिली पैसा आम्ही हिशेब घेतो, वाउचर बघतो, त्यांच्याकडे जे पैसे जमा झालेले आहेत, खर्च झालेले आहेत ते वाउचर बघतो. प्रामाणिकपणे आपण कामं करतो प्रत्येक पदाधिकारी. असं करता करता आपण जवळपास 82 लाख रुपये आपल्याला जमा आहेत. आणि इतरांचे बघितले तर आपले संघटनेची रक्कम जवळपास 2 कोटी जाईल. एवढी संघटनेची रक्कम आपली आहे, एवढी रक्कम कोणाला नसेल. या रक्कम बघितलं तर आणि ते म्हणाले. आणि हा विषय जो आहे हा पेंढरे साहेब मला अगोदर सांगितला होता, यावरती निर्णय झालेला आहे. ह्या फेब्रुवारी हे मुद्दे पहिले घेतो, नंतर मग पेंढरे साहेब सांगितले प्रश्न बरेचसे आहेत ते नंतर घेतो. पण मित्रांनो, पेन्शन आपल्याला जी मिळते EPS आणि पूर्वी आपल्याला पेन्शन मिळायची ती पेन्शनचे कायदा आहे. पेन्शन कायदा 1952 झाला तो कायदा आहे, परंतु तो कायदा आपल्याला लागू नाही असं परिपत्रक महाराष्ट्र सरकारने आपल्याला दिलेलं आहे. संबंध आपल्याला पेन्शन जी मिळते ती मिळते केंद्राकडून. EPS 95 जी पेन्शन आपल्याला मिळते ती केंद्राकडून मिळते. केंद्र सांगेल त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. परंतु आपल्याला महाराष्ट्र सरकारने पत्र दिलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये एक्सक्लूड आहात. म्हणजे एक्झेम्प्टेड, नॉन एक्झेम्प्टेड अलग. म्हणजे महाराष्ट्र केंद्र सरकारने ज्या ज्या संस्थांना ट्रस्ट आहे त्या एक्झेम्प्टेड आहेत आणि ज्यांचा ट्रस्ट नाहीये संपूर्ण पैसा सरकारने जातो त्या हे जे एक्झेम्प्टेड, नॉन एक्झेम्प्टेड त्याच्या नॉन एक्झेम्प्टेडमध्ये आलेले आहेत. आणि आपल्याला सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारचा संबंध नसताना सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे की तुम्ही एक्सक्लूड आहात, म्हणजे तुम्हाला तो कायदाच लागू नाहीये. जर कायदा लागू नाही तर आम्हाला पेन्शन कशी मिळते? म्हणजे आमचे पैसे कपात केलेले तुम्ही
जे काय पूर्वी 460 होते, मग नंतर 540 झाले आणि आता 1250 कपात होतात आहेत. हे पैसे तुम्ही आमचे कपात का केले? बरं, कपात केले पुन्हा पेन्शनमध्ये भरले, तर कायदा लागू नयेत का भरले? बरं, पैसे भरले त्यांनी स्वीकारले, भविष्य नियोजन या कार्य जे आहे त्यांनी पैसे स्वीकारले. आता हे स्वीकारलं हे जे ते चूक आहे. आता हे केलेलं आहे आणि ह्या गोष्टी झालेल्या आहेत ना, ह्या फार पूर्वी झालेल्या आहेत, 30-35 वर्षापूर्वी. या आता बाहेर निघायला लागलेल्या आहेत. कधी बाहेर निघालं? ज्या वेळेला हायर पेचा निर्णय आरसी गुप्ताने काय निर्णय दिला होता की ज्या लोकांनी 8.33 सिलिंग असताना 500 गॅस भरलेले असतील तर ते वरचे पैसे सिलिंग तोडून जे काय होतील जे पैसे ज्यांनी भरले असतील तर ते व्याजासहित भरायला तयार असतील तर त्यांना हायर पेन्शन द्यायला पाहिजे. आता हा निर्णय झाल्यानंतर ह्या सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये मग संघटना स्थापन झाली, आमच्याकडे जुनी आहे. मग संघटना स्थापन झाली कोणची? मग नाव घेतल्याप्रमाणे जे कमांडर अशोक राऊतची संघटना झाली संघर्ष समिती. आम्ही जर म्हटलं आपण एकत्र काम करू महाराष्ट्रामध्ये, पण त्यांनी ते ऐकलं नाही. ते जे आदेश झाले त्यांनी त्याला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून त्यांनी सांगितलेलं आहे ते सरकार म्हणजे जे सरकार बीजेपीचं आहे त्याच्या आम्ही ते बोलत नाही, परंतु एवढं सांगतात ते की आत्ता होईल झालेलं आहे. युट्यूब आणि प्रसिद्धीमध्ये एक नंबरला आहे. आपण कामं करतो, आपण प्रसिद्धी करत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे सरदार बोलले मगाशी की प्रसिद्धी करायला पाहिजे. त्या प्रसिद्धीसाठी सुद्धा आपण ह्या वेळेला प्रसिद्धी निर्माण केलेलं आहे आणि त्या सांगितलं की ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर यायला पाहिजेत. महामंडळाचा पेन्शनचं मी सांगितलं की हा गुंता मोठा झालेला आहे. दुसरं पाठक यंदे डोंगरे साहेब यांच्यावर आम्ही लोकांनी संघटना स्थापन केली, समन्वय समितीमध्ये आपण एकत्र होतो. आपली मागणी काय होती? सांगणं काय होतं की आम्ही तुमच्यावर काम करू, आमची संघटना वेगळी आहे, तुम्हाला जे काय पैसे लागतील दिल्लीला जायला लागतील. आपले कार्यकर्ते फरक सुरुवात केली. का कारण सुरुवात केली? का त्याचे कार्यकर्ते मिळत नाहीये. एसटीचा कर्मचारी हा म्हणजे ऍग्रेसिव्ह माणूस, कुठेही आंदोलन करायला म्हणजे पुढे असणार. घरदारावरती म्हणतात ना, घरदारावरती फिरून बरोबर फिरून आपण गेले आणि आपण ऍग्रेसिव्ह आहोत, कारण एसटीचे कर्मचारी असे आहेत. आणि अन्य संघटने जे आहेत ती टेलिकलचे लोक आहेत, म्हणजे बँकवाले आहेत. यांना कधी आंदोलन करायचं माहित नाहीये, आंदोलन कसं करायचं माहित नाहीये. त्यामुळे आपल्या लोकांना खेचून घेऊन त्यांचे ते संघटना मोठे करायला लागलेले आहेत. आपले लोक त्यांना पैसे देतात आहेत आणि ते पेन्शनचं काम करतो बोलतील, परंतु त्यांच्याकडून ते काम होणार नाहीये. आपण काय केलेलं आहे? जे आरसी गुप्ता निर्णय दिलेला आहे, एम.के. प्रेमचंद्रन आहेत, आता जी संघटना आहे ज्याचे रेड्डी साहेब पतीचे अध्यक्ष आहेत, ही जी संघटना आहे त्या संघटनेचं नाव काय आहे? उद्या जर हायर पेन्शनचं द्यायचं झालं तर तुम्हाला किती पैसे भरायला लागतील, तुम्हाला किती पेन्शन मिळेल, हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जे काय असेल ते पेंडे साहेबांकडे आहे. जे मध्ये एक पुस्तक काढलं होतं, त्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा लेख होता, तो मी वाचला आणि ते वाचल्यानंतर मला विद्यार्थी मला बोलले अरे बाबा ते आता काय फिरत नाहीत, त्या पेन्शनचा अभ्यास करायला सुरुवात कर, म्हणून मी आता सुरुवात करायला लागलो. त्याच्यानंतर मी सुरुवात करायला लागलो आहे. आम्ही पेन्शनसाठी ज्यावेळेला हे झालं तेव्हा हायर फॉर्म भरले. फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म जेव्हा ॲथेंटिक करायला लागलं, म्हणजे आपण ज्यावेळेला फॉर्म भरतो त्यानंतर एसटी महामंडळाला ॲथेंटिक करायला लागतं. म्हणजे फॉर्म मध्ये बरोबर आहे का, नाव बरोबर आहे का, ते आपण ऑनलाईन भरलेले फॉर्म असतात. मग ते ॲथेंटिक करतात. त्यांनी ॲथेंटिक केल्यानंतर ते जातात ईपीओकडे. त्यांनी ॲथेंटिक केल्यानंतर मग आपल्याला ती माहिती मिळते की किती भरायचे, काय भरायचं वगैरे पत्र आपल्याला येतं आणि पैसे भरले की हायर पैसे मिळतं. आता संपूर्ण भारतामध्ये 65 लाख लोक आहेत, ज्यांनी भरलेले आहेत. फक्त 8,000 लोकांना पत्र मिळालेले आहेत. काही लोकांना दिलेले आहेत, त्यांना रिकव्हरी केलेली आहे. याचा दांडका अभ्यास जे कोहली म्हणून जे आहेत त्यांना आहे. आपण जे फॉर्म भरले होते त्याला नंतर कळलं की एसटीने पैसे भरलेले नाहीये. आता पैसे भरलेले म्हणत मी आपले पैसे भरलेले नाही असं म्हणत नाही. आपण पैसे आपले पैसे जे कपात झालेले आहेत ते एसटीने भरलेले आहेत. परंतु ईपीएफओचं एक परिपत्रक आहे, ज्या संस्था एक्झेम्प्टेड आहेत म्हणजे आपण त्या लोकांनी 100 रुपयाला 18 पैसे प्रशासकीय शुल्क भरायचे. म्हणजे आपला फंड आपल्याला असल्यामुळे आपण कधी पीएफचा अर्ज घेऊन जर गेलो तर आपल्याला पैसे तवड मिळायचे, कारण फंड आपल्याला असल्यामुळे मंजुरी अधिकार येऊन असल्यामुळे डिसिजन असल्यामुळे आपण ते घेत होतो. आता इतर याच्यामध्ये 6-6 महिने लागतात आणि पेन्शन पीएफचं कर्ज बिर्ज काढायचं म्हटलं तर पैसे द्यावे लागेल का, तो वेगळाच हे आहे.
आता आपले पैसे आपण जे 1250 भरतो ते पैसे ईपीएफकडे जाणार, ईपीएफ पैसे गोळा करणार सगळ्यांचे, आणि तुम्हाला पैसे जेव्हा गोळा केल्यानंतर तुम्हाला त्याचं पेन्शन रुपये पैसे देणार, हिशेब ठेवणार. त्यासाठी त्याची मागणी काय आहे की फक्त 100 रुपयाला 18 पैसे भरा म्हणून, आणि हे पैसे भरले पाहिजेत. यामध्ये मी सुद्धा आहे आणि एसटीचे अधिकारी सुद्धा आहेत. पण का भरत नाही तर मग म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने एक पत्र दिलेलं आहे की तुम्ही एसटीचे आहात, जर समजा उद्या एमडी साहेबांनी पैसे भरले कसले अधिकार त्यांना आहे तर त्यांची सुद्धा करू शकते. त्यामुळे आपले अधिकारी पैसे भरत नाही, सोडायचा आहे आणि तो मुद्दा आपण सोडवणार आहोत. आपण एक आंदोलन केलं होतं. आता एसटी मध्ये आंदोलन करायचं हे आपल्याला चांगलं ज्ञान असल्यामुळे 27 तारखेला आपण एक आंदोलन ठेवलं. 27 जानेवारीला आपण आंदोलन ठेवलं होतं, 27 जानेवारी 2023 ला. त्यावेळेला मराठा आंदोलन मध्ये बाहेर आलं. आपण तारीख दिली 27 जानेवारीला आझाद मैदानाला यायची. मग आझाद मैदानाला सगळं आपण जमणार होतो, आंदोलन करणार. कारण काय माहितीये, हा मुद्दा पेन्शनचा आहे, हा सरकार दरबारी पेंडिंग आहे. सरकारने हा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही एक्झेम्प्टेड आहोत, नॉन एक्झेम्प्टेड आहोत, आम्हाला पेन्शन मिळणार आहे की नाही मिळणार हा निर्णय घेण्यासाठी आपण आंदोलन त्या ठिकाणी करणार होतो. पण मराठा आंदोलन आल्यामुळे आपल्याला आंदोलन करता आलं नाही. मग आम्ही ताबडतोब निर्णय घेतला, एकदा आंदोलन आपण दिशा दिली, आंदोलन करणार ठरवलं तर आपण आंदोलन करायचंच आहे. त्यामुळे आपण आंदोलन विभागीय पातळीवरती आपण डायव्हर्ट केलं आणि आपल्या लोकांचं सगळ्यांचं अभिनंदन करावं लागेल. सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकं जोरदार आंदोलन केलं, याची दखल एमडींना घ्यावी लागली. ज्या दिवशी आपण आंदोलन केलं त्याच दिवशी 27 तारखेला चर्चेला बोलवलं. मी मुंबईला असतो, मुंबईला माझी भेट झाली. मला ते वरती बोललं. मी म्हटलं आमची जनरल सेक्रेटरी आल्याशिवाय मला येता येणार नाहीये. जनरल सेक्रेटरी ठाण्यामध्ये होते, ठाण्यामध्ये डावकर साहेबचे आमदार आहेत, ते त्यांना भेटायला आले होते, मदत करतो बोलले होते. आणि तिकडनं नंतर दुपारी 2 वाजता जेव्हा विचार साहेब आले त्यात आपली मिटिंग झाली. आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही सांगितलं आम्ही पेपर का आणलेले नाहीये, त्याच्यामुळे आता चर्चा काय करता येणार नाहीये. आम्ही आता आंदोलन केलेलं आहे, आम्हाला एक तारीख द्या, त्या तारखेला आम्ही पेपरवर घेऊन येतो. एमडी साहेब बोलले तुम्हाला पेपर काय आणायची नाहीये. तर चेन्नई साहेब एमडी होते आणि त्यांनी आम्हाला बोलवलं. चर्चा झाली. चर्चेमध्ये त्यांनी पूर्ण आपलं पॉझिटिव्ह घेतलं, पूर्ण निर्णय पॉझिटिव्ह घेतले आणि त्यांनी सांगितलं मला देतो म्हणून. आता मिनिट्स त्यावेळेला प्रश्न 26 प्रश्नावरती चर्चा झाली, पॉझिटिव्ह निर्णय झाले, परंतु आपल्याला मिनिट्स यायला वेळ झाला. त्यामुळे आम्ही सीच्या मीटिंगमध्ये मिनिट्स दिले आणि मिनिट्स जे आले ते मिनिट्स आले चुकीचे. करतो बघतो म्हणजे हे काम जे आहे ना करतो, हे काम करतो, तर करतो बघतो दिल्यानंतर मग आपण का म्हटलं हे काय बरोबर उत्तर मिळालेलं नाहीये. म्हणून आम्ही पुन्हा दुसरे कसं होते, दुसऱ्या जमान्याने पत्र दिलं की आम्हाला तुम्ही एक आढावा बैठक घ्या. प्रश्न मांडले आम्ही, प्रश्न मांडण्यात तुम्ही होकार दिलेला आहे, हे प्रश्न का होत नाहीये. मग कुशल साहेबांनी पुन्हा आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं आता जे काय होत आहे ते लिहून घ्या, ते सिनियर लोक आहेत याची जाण ठेवा आणि प्रश्न कसे जे असतील ते सोडवा, जे असतील ते सुटले पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्या मीटिंगमध्ये आपले बरेचसे प्रश्न क्लिअर झाले. त्यामध्ये 5 प्रश्न आपलं कसं होतं की आपला पास एकदा गहा झाला की पुन्हा पास मिळत नाहीये. आणि म्हटलं परत पण मिळायला पाहिजे. तर साहेबांनी सांगितलं, त्या अधिकारी सांगितलं काय अधिकाऱ्यांनी पडून सांगितलं, या अधिकारी म्हणाले तुम्ही उद्या व्यस्त होणार आहे. ही मंडळी जी बसलेली म्हातारी मंडळी आहेत, आपल्याला काल खाल्लेला कळत नाहीये, पेपर ठेवल्यामुळे कळत नाही, हरवला पास त्यांचा. समजा 6 महिने पास आहे, 2 महिने वापरला असेल, तो उरलेले 4 महिने घ्यायला काय हरकत आहे. एमडी स्वतः बोलले आणि ती ऑर्डर काढली गेली. त्यामुळे पास आपल्याला हरवला की पास दुसरा मिळतो. दुसरं म्हटलं आम्ही काय करतो, रिटायर झालो, आता तुम्ही अमरावती रिटायर झाला तर पास तुम्ही अमरावतीहून घेता. आता तुम्ही पास अमरावती घेता, पण आपण डिपेंड कधी होतो वय झाल्यानंतर मुलांवर डिपेंड होतो. आता तुमचं गाव समजा अमरावती नसेल, परंतु तुमचं गाव नागपूर असेल, गाव नागपूर होतं पण तुम्ही अमरावतीमध्ये सध्या राहत असाल, पास घेत असाल तिथे, परंतु काय होतं नंतर कालांतराने मुलांच्या बदल्या झाल्यामुळे पुन्हा आपण आपल्या गावी जातो. मग गावी गेल्यानंतर तिकडनं 100-200 किंवा 500 किलोमीटर दूर जाऊन पास घ्यायचा, पुन्हा पास जमा करायला तिकडे जायला पाहिजे. हे होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सांगितलं
की आता त्याचं वय झालेलं आहे, त्याला दिसत नाही, वय झालंय, की पास बोलून द्या. तर त्यांनी ते केलेलं आहे की तुम्हाला पास जर आता तुम्ही समजा अमृत घेतात पण तुम्हाला आता पास दुसरीकडून पाहिजे असेल तो एक काढतो होतो, ते परिपत्रक काढलं. त्यानंतर विधवांना फक्त 1 महिन्यापास मिळायचा, पहिला पास मिळत नव्हता. 96 जयपर्यंत आपण ते करून घेतलं. पासाचा पहिला 2 महिने झाल्यानंतर मग विधवांना पास 1 महिना झाला. आपल्याजवळ 2 महिने मिळायचा तो त्याला 1 महिना मिळायचा. 18 मध्ये पास आपला झाला 6 महिन्याचा, तरी त्याला ठेवला 1 महिन्याचा. आणि अट टाकली, मग म्हटल्यामुळे अट टाकली 5 वर्षाची. आम्ही म्हटलं जर आम्ही जिवंत असू तर मरेपर्यंत आम्हाला पास मिळतो आणि आमच्या बरोबर आमच्या मिसेसचा पास मरेपर्यंत मिळतो. आम्हाला 6 महिने मिळतो, त्याला 6 महिने मिळतो. मग आम्ही आमच्यातला कोणतरी दगावल्यामुळे जर आमच्या मिसेसला पास ताबडतोब तुम्ही 6 महिने 1 महिने करणार, वय 65 झाली बंद करणार, हे योग्य नाहीये. पुढे आधार द्यायला पाहिजे की ज्या बाईचा नवरा एक्सपायर झालेला आहे तर तुम्ही त्याला आधार द्यायला पाहिजे, त्याला जे मिळते तो द्यायला पाहिजे. एमडी ऍग्री झाले, जर जेवढा पास मला मिळतो आता 6 महिने मिळतो, त्या विधवा महिन्यात सुद्धा 6 महिने पास मिळतो. उद्या भविष्यामध्ये तो पास 6 महिन्या पास जो आहे तो वर्ष झाला तरी ज्या विधवा आहेत त्यांना सुद्धा पास वर्षाचा होईल. चालकांचं तुमचं स्वागत आहे. आता पास जो आपला आहे तो आपला पास विधवांना सुद्धा 6 महिने मिळतो, त्यांना सुद्धा वयाच्या 85 पर्यंत मिळतो. आपली मागणी आहे की 75ची अट काढून टाका. आपल्याला पास जो मिळतो आपला हक्क आहे. आपण एसटी मध्ये 30 वर्ष 40 वर्ष सेवा केल्यानंतर आपल्याला जो पास मिळतो तो आपला हक्काचा पास आहे. आणि 75 वर्षाचा मिळाल्या लोकांना पास जो मिळतो ही सरकारची त्यांना इलेक्शन मध्ये जिंकून येण्यासाठी त्यांनी त्या लोकांना दिलेली लाच आहे, किंवा महिलांना जे हाफ तिकीट दिलेलं आहे, जे काय ते कधी उद्या सरकारबद्दल बनवू शकतं. पण आपल्याला जो पास मिळतो तो एकदा बोर्डामध्ये मंजूर झाला की आपल्याला तो पास परत काढता येत नाही. उद्या ते कुठलंही बंद झालं तरी सुद्धा आपल्याला पास मिळेल. आम्ही म्हटलं की ती पासाची अट जी आहे 75 ती काढून टाका. मग ज्या वेळेला एमडीने आम्हाला ऍग्री केलं की तुम्हाला मी वर्षाचा पास देतो, तुम्हाला मी सर्व गाड्यांमध्ये मोफत देतो, म्हणजे 75 वर्षाचा विषय संपला. त्यांनी विषय काय केला, त्यांनी 75 काय केलं होतं की 75 वर्षाच्या नंतर सरकारने स्कीम काढली आहे, जर त्या स्कीमी तुम्ही फिरला तर तेवढे पैसे सरकार म्हणजे एसटीला मिळतील. आज एसटी लॉस मध्ये आहे म्हणतो आपण, परंतु सरकारने ज्या योजना दिलेल्या आहेत हाफ तिकीट महिलांना आणि ज्येष्ठ 75 वर्षांना वरच्या लोकांना दिल्यामुळे आज एसटीचं उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. त्यांना लक्षात आलेलं की 75 त्यांना वाटलं होतं की 75 वर्ष झाल्यानंतर एसटीचा कर्मचारी किंवा बाहेरचा कर्मचारी किंवा नागरिक वगैरे 75 फिरणार नाहीयेत. किती फिरतील, उभं राहता येत नाही, कसे फिरतील. पण ज्या वेळेला सेंट्रलला जो डाटा आला तो 75 वर्षाचे लोक इतकी फिरतात की आपल्या कर्मचारी बाहेर फिरतात, त्यांना एसी गाड्या त्यामुळे त्याचं उत्पन्न आपल्याला मिळायला सुरुवात झालेली आहे. तर आम्ही म्हटलं होतं की आम्हाला तो पास मिळाला पाहिजे, वर्षाला मिळाला पाहिजे, हे आपल्याला त्यांनी मंजूर केलेलं आहे. सगळ्या एचओडीने आपल्याला सहकार्य केलं आहे, सगळ्यांकडून ते मंजूर झालेलं आहे. एमडीने त्याच्यावरती सही केली आहे, तर गोगोले साहेबांनी सही केलेली आहे. आता बोर्ड मीटिंग मध्ये गेल्यानंतर थोडी त्याला तडजोड चाललेली आहे. आता बोर्ड मीटिंग मध्ये बोर्ड कोण असतं, सरकारचा समज येत नाही असतं, पण सरकारच्या वतीने परिवहनमंत्री असतात पण त्यावर परिवहन नव्हते किंवा गोगोले साहेब होते, पण परिवहन आयुक्त असतात, फायनान्शियल बघणारे सचिव असतात, आठवीचे अधिकारी असतात, अशी त्यांची एक कमिटी आहे, 12-15 रोज कमिटी आहे. ती कमिटी ठरवते आणि वर्षा पास द्यायचा की नाही द्यायचा हे चाललेलं आहे. मग म्हटल्याप्रमाणे आता ते परिवहनमंत्र्यांना भेटायला गेलेले आहेत, कधी झालं काय बोललं झालं तर चांगली न्यूज पण मिळेल. पण एवढं नक्की की आपण 2चं 6 केलेलं आहे, 6चं कधी 9 सुद्धा होईल. कारण तिथे त्या विषय झाला 9चा विषय झाला होता की 9 महिन्याचा घ्या तुम्ही, 3 महिने एसटीला कमवू द्या. उद्या झालं तर आपण बोलू त्यांना की ठीक आहे, जे काय मिळेल पास तो ताब्यात घ्यायचा आहे आणि पुढचं भांडायचं आहे. 9 महिन्यासाठी 100% 9 महिन्यावरतीच मिळेल, वर्षाला मिळेल की 9 महिन्यात मिळेल. आणि सर्व गाड्यांना मोफत म्हटलं आपण, पण ते मला वाटतं काहीतरी सेवेपर्यंत आलेले आहेत. ती तडजोड चालू आहे बोलणं, पण जे काय होईल ते आपण करायचं आहे. हा विषयाला पासाचा. बरं, पेन्शन बद्दल मग म्हटल्याप्रमाणे पेन्शन बद्दल हायर पेन्शनच्या केसबद्दल आपण जे फॉर्म भरले होते त्याबद्दल एसटीला नोटीस आलेल्या आहेत की तुम्ही फॉर्म का भरले.
तर आपण जे हायर पेचे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये एक 26चा एक कॉलम होता, त्यात वाक्य आहे की सदर संस्थेने प्रशासकीय शुल्क भरलेलं आहे. आपण त्या फॉर्ममध्ये चेंज केलेलं आहे. त्या मुद्द्यावरती मुद्दा क्रमांक 5ला की सदर केस कोर्ट कचेरी असल्यामुळे कोर्टाचा जो निर्णय लागेल आम्ही ते भरायला तयार आहोत. त्याच्यामुळे ईपीएफने नोटीस दिलेल्या आहेत. केस कोर्टात चालू आहे. कोर्ट कचेरीमध्ये आपल्याला पेमेंट कधी मिळेल सांगू शकत नाहीये. आम्ही काय केलं, मुंबई जवळ असल्यामुळे आम्ही मुंबई भागामध्ये आम्ही त्या आयुक्तांना नोटीस